नमस्कार मित्रांनो, मी किरण दानावडे, मराठी डिजिटल गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, सिडकोच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत 26 जानेवारी 2024 रोजी नवी मुंबईतील तळोजा आणि द्रोणागिरी या ठिकाणांसाठी EWS म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि जनरल म्हणजे सर्वसाधारण घटक अशा या दोन उत्पन्न गटासाठी एकूण 3322 घरांची सोडत जाहीर करण्यात आली आहे। आणि या सिडको सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुरुवात 30 जानेवारी 2024 ला होणार असून सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे 27 मार्च 2024। या सिडको सोडतीसाठी सिडकोने आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट व सर्वसाधारण प्रवर्ग गटातील अर्जदारांसाठी पात्रतेच्या काही सर्वसाधारण व विशेष अटी निश्चित केल्या आहेत। तर त्या अटी व पात्रता कोणत्या आहेत याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, सिडको सोडतीसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट व सर्वसाधारण प्रवर्गाकरता सर्वसाधारण अटीमध्ये सर्वात पहिली अट आहे ती म्हणजे सिडको सोडतीसाठी अर्ज सादर करावयाच्या दिवशी अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे, म्हणजेच अर्जदाराचे वय हे 18 वर्षापेक्षा जास्त असावे। तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील अर्जदाराचे महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये किमान 15 वर्षाचे सलग वास्तव्य असणे आवश्यक आहे आणि याचा पुरावा म्हणून अर्जदाराला अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाइल सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक असणार आहे। तर सर्वसाधारण प्रवर्ग गटातील अर्जदाराला महाराष्ट्र राज्यातील अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाइल सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक असणार नाही। तसेच या सिडको सोडतीसाठी अर्ज एका व्यक्तीच्या किंवा संयुक्त नावाने करता येईल। संयुक्त अर्जामध्ये सहअर्जदार हा केवळ पती किंवा पत्नी असू शकेल। अर्जदार जर अविवाहित असेल तर सहअर्जदार म्हणून आई असू शकेल आणि अर्जदार जर विवाहित असेल तर सहअर्जदार म्हणून पती किंवा पत्नी असू शकेल। तसेच विशेष अटीमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक याकरता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सदनिकांसाठी पात्रता निकषामध्ये सर्वात पहिली अट आहे ती म्हणजे सिडको सोडतीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराच्या किंवा त्याच्या पती किंवा पत्नी व त्यांच्या अज्ञान मुलांच्या नावे म्हणजे अविवाहित मुलांच्या नावे संपूर्ण भारतात कुठेही पक्के घर नसावे आणि त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र अर्जदारास छाननी प्रक्रियेवेळी सादर करणे आवश्यक असणार आहे। तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक याकरता अर्जदाराचे 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या आर्थिक वर्षाचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपयांपर्यंत असावे, म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटाकरता सोडतीसाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा 6 लाख रुपयांपर्यंत असणे आवश्यक आहे। सिडको लॉटरीसाठी अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न ग्राह्य धरले जाते। या ठिकाणी कुटुंब म्हणजे फक्त पती आणि पत्नीला ग्राह्य धरायचे आहे। सिडको लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराला त्याच्या मासिक कौटुंबिक उत्पन्नामध्ये मुलगा मुलगी आई वडील तसेच भाऊ किंवा बहीण यांचे उत्पन्न ग्राह्य धरता येत नाही, तर कौटुंबिक उत्पन्न म्हणून फक्त पती आणि पत्नीचेच उत्पन्न ग्राह्य धरले जाते। त्यानुसार अर्जदार जर अविवाहित असेल तर त्याच्या स्वतःच्या एकट्याचे आणि अर्जदार जर विवाहित असेल आणि जर पती आणि पत्नी या दोघांपैकी फक्त पती किंवा पत्नी एकटा कमावता असेल तर त्याच्या एकट्याचे आणि जर पती आणि पत्नी दोघेही नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्या दोघांचे एकत्रित मिळून कौटुंबिक उत्पन्न कॅल्क्युलेट करायचे आहे। त्यानुसार 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या आर्थिक वर्षाच्या कालावधीत नोकरी किंवा व्यवसायामधून झालेल्या 12 महिन्यांचे एकूण उत्पन्न कॅल्क्युलेट करायचे आहे। या उत्पन्नामध्ये पगारातील मूळ वेतन म्हणजे बेसिक सॅलरी आणि महागाई भत्ता यांचा समावेश राहील आणि याचा उत्पन्न पुरावा म्हणून अभियोक्त्याने दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र किंवा तहसीलदार यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र किंवा आयकर विवरणपत्र म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न सादर करणे आवश्यक असणार आहे। तसेच जर अर्जदार सोडतीसाठी विशेष आरक्षित प्रवर्ग गटातून अर्ज करणार असेल तर त्या अर्जदाराला जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र तसेच आरक्षित प्रवर्गाकर्त्याचे प्रमाणपत्र योग्य त्या नमुन्यामध्ये सादर करावे लागणार आहे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत असणाऱ्या सदनिकांसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांनी PMAY म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे। तसेच अर्जासोबत नोंदणीचा पुरावा सादर करणे व अर्जामध्ये आधार क्रमांक नमूद करणे बंधनकारक असणार आहे। तसेच अर्जदार कुटुंबात प्रौढ महिला असल्यास सदर महिलेच्या नावाने किंवा सदर महिला व तिचा पती यांच्या संयुक्त नावे अर्ज करण्यात यावा आणि ज्या कुटुंबात प्रौढ महिला सदस्य नाही अशा कुटुंबातीलच पुरुषांच्या नावे अर्ज करता येऊ शकेल। तसेच सदर योजनेत अर्जदारांची माहिती छाननी प्रक्रियेपूर्वी सिडको तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या संकेतस्थळाच्या सहकार्याने अर्जांची वैधता तपासून अंतिम पात्र अर्जदार ठरवण्यात येतील। तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील म्हणजेच EWS गटातील यशस्वी अर्जदारांना
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून 1.5 लाख रुपये आणि राज्य शासनाकडून 1 लाख रुपये असे एकूण 2.5 लाख रुपयांचे अनुदान मिळेल। सर्वसाधारण प्रवर्ग गटातील सदनिकांसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराच्या किंवा त्याच्या पती किंवा पत्नी व त्यांच्या अविवाहित मुले यांच्या नावे नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत कुठेही पक्के घर नसावे व त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र अर्जदारास सदर योजनेत यशस्वी झाल्यानंतर छाननी प्रक्रियेवेळी सादर करावे लागणार आहे। सर्वसाधारण प्रवर्गाकरता अर्जदाराचे 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या आर्थिक वर्षाचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6 लाख रुपयांपेक्षा अधिक असावे आणि या उत्पन्नाचा पुरावा म्हणून अभियोक्त्याने दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र व तहसीलदार यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र किंवा आयकर विवरणपत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे। तसेच जर अर्जदार सोडतीसाठी विशेष आरक्षित प्रवर्ग गटातून अर्ज करणार असेल तर त्या अर्जदाराला जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र तसेच आरक्षित प्रवर्गाकरिताचे प्रमाणपत्र योग्य त्या नमुन्यामध्ये सादर करावे लागणार आहे। तर मित्रांनो, ही होती सिडको लॉटरी 2024च्या सोडतीसाठी आवश्यक असणाऱ्या अटी व पात्रतेची माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।